काय करशील टाकाला काय झालाय ना टाकाला काय नाही झालाय या चढीत मात्र आमचं गेले की एक दोन आवडले आता नाही तर विजय संघाला अजून दिला परंतु बळी बाद होतोय उत्कृष्ट चढाई एक गडी टिकला आणि संघ 1-1 अशा बरोबरीत आहे. मैदान क्रमांक 1 वरती आपला सामना असेल. आपल्याकडचा पहिला पक्ष गणेश क्लब उरण विरुद्ध रणसंसार कणे आपण चारित्र्याचा आपल्याकडचा पहिला पुकार गणेश क्लब उरण विरुद्ध रणसंसार कणे मैदान क्रमांक 1 साठी पहिला पुकार. तर मैदान क्रमांक 2 सुलभादेवी बेनेखाड विरुद्ध शिव छत्रपती बोरी उरण आपण देखील चारित्र्याचा मैदान क्रमांक 1 आणि 2 केले हे पुकार झालेले आहे. आता मात्र पुन्हा मैदानाकडे वळतोय की भव्य हिमालय तुमचा अनुचा हा केवळ माझा सह्यकडा आणि गौरी शंकर उभ्या जगाचा सन्मान आहे पूजन रायगडा मनात पूजन रायगडा असा ख्यातिवंत मूर्तिवंत सामर्थ्यवंत आणि गौरवशाली आपला रायगड जिल्हा आणि रायगडाच्या माध्यमातून पुन्हा एकदा नगरीने आज मात्र कबड्डीचा घुमारा घुमताना आपल्याला बघायला मिळतो. माझ्या वाटते तर मैदान क्रमांक 1 वरती सामना सुरू आहे. उरण तालुक्यातील एक नामांकित संघ अर्थातच रबकिरण फेडकर तर त्यांचा सामना करेल विजय शेतकरी बेनेखाड पेठ तालुक्यातील संघ. तर मैदान क्रमांक 2 वरती श्री गणेश शेळकी संघ आपल्याला बघायला मिळतो पेठ तालुका. तर छत्रपती नांगुर्णी कर्जत तालुक्यामध्ये संघ निश्चितच दोन्ही मैदानामध्ये कडपी आपल्याला बघायला मिळते. दोन्ही संघ चारही संघ मात्र बरं ज्या वेळेस ऍडव्हान्स राखेल प्रयत्न फसलाय आणि मात्र यशस्वी विजय शेतकरी बेनेखाड तीन मधला प्लेअर तुला काय माहिती केला कर्जतला त्या पण बंद झाल्या तो नाही ना आता टोल नाकाची उतरलो की चौल व्हायला काय नाव होता आदरणीय हिराजी लक्ष्मण सोगळे यांच्या माध्यमातून आमच्या मंडळाला रोख रक्कम 2100 रुपयाचा भरघोस देणगी मूल्य प्राप्त झालेला आहे. आपला मनोपूर्वक धन्यवाद आदरणीय हिराजी सोगळे साहेब. आता मात्र चढाईकरता सर्च क्रमांक 7 निश्चितच आहे की वेगवान चढाई बहादर सुंदररित्या को प्रेक्षकाला वारंवार फोर किकच्या माध्यमातून टिपण्याचा प्रयत्न केला जातोय. निश्चितच उजव्या डाव्या बाजूने चढायला सुरुवात करतो उजव्या बाजूला जबरदस्त पलटी खातोय. नवकिरण भेटकर संघाचा एक उगवता तारा म्हणायला हरकत नाही. यावेळेस मात्र माघारी परतला प्रत्युत्तर दे विजय शेतकरी बेनेगाड संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक 1 2 आणि 3 अशी गुणतालिका आपण पाहतोय. मी संतोष बोरकर आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आदरणीय हिरा यानंतर सत्कार मोठे आहेत बोरकर यांच्या माध्यमातून आपण त्यांचा सत्कार करत आहोत. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. मानाची शाल पुष्पगुच्छ आणि श्रीफल देऊन त्यांचा सगळं सत्कार होत आहे.
आदरणीय मयुरेश मोरेश्वर पाटील आपल्याला विनंती आहे सभापती विसरून चालणार नाही आहे। या रायगड जिल्ह्यामध्ये खानाखाती हल्ले करणारा खूंखार प्रतिरक्षक म्हणून ज्याची ओळख आहे असा अमित ठाकूर नवकिरण भेटकर संघाचं प्रतिनिधित्व करेल। खरं अर्थाने मित्र हो या रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये नवकिरण भेटकर संघ अमित ठाकूरच्या प्रतिनिधित्वाखाली पदार्पण करत असून निश्चितच बहादर खेळाच्या जोरावरती अनेक स्पर्धांमध्ये बक्षिसाला गवसणी देखील घालत असतो। असा हा नवकिरण भेटकर संघ प्रत्युत्तर देईल। आता मात्र जर्सी क्रमांक 1 एक नव्या दमाचा नवोदित खेळाडू आपल्याला बघायला मिळतो विजय शेतकरी बेनगड संघाच्या माध्यमातून। निश्चितच हा देखील एक मोठा संघ म्हणून जाणला जायचा एक ऐतिहासिक संघ, एक भला मोठा इतिहास या देखील संघाच्या नावे कोरला गेलाय असा हा विजय शेतकरी बेनगड संघ। आदरणीय सखा बुदागी ठाकूर पांडापूर यांच्या माध्यमातून आमच्या मंडळाला रोख रक्कम 500 रुपयाचा भरघोस देणगी प्राप्त झालेला आहे। मंडळ आपला आभारी धन्यवाद। आता मला मैदान श्री गणेश शिर्के संघाचा एक नवयुवक प्रयत्न सुंदर अंडर गेटच्या माध्यमातून गुण टिपण्याचा दावा केला जातो आणि निश्चितच यशस्वी देखील झाला। जबरदस्त लढाई आपल्याला बघायला मिळाली श्री गणेश शिर्के संघाच्या माध्यमातून। पुन्हा उजव्या कोपऱ्यामध्ये डाव्या कोपऱ्यामध्ये सैराबाला धावताना आपल्याला बघायला मिळतोय, परंतु बघूया कितका प्रयत्न करेल। प्रयत्न झाला निश्चितच यशस्वी होऊ शकतो, परंतु प्रयत्नांमध्ये सातत्य असायला हवं। खोलवर चढाई गेली यश निश्चितच मिळेल, परंतु यावेळेस जबरदस्त पत्कर जाम जाम मैदान क्रमांक 1 वरती आपण आमचे गणेश क्लब या संघाला पुकार दिला होता। त्या ठिकाणी तो सामना आपण काही काळ थांबवतोय। त्या ठिकाणी लगेच होणारा सामना असेल ओमसाई कोळवे विरुद्ध जाणता दादर। आपण मैदान क्रमांक 1 साठी यायचा आपल्याला पहिला पुकार असेल ओमसाई कोळवे विरुद्ध जाणता दादर हा सामना मैदान क्रमांक 1 वरती होईल आपल्याला पहिला पुकार। आदरणीय मयुरेश मोरेश्वर पाटील आपल्याला विनंती आहे सर्व आहे मयुरेश मोरेश्वर पाटील। आता मात्र थर्ड राईड तिसरी चढाई करता जर्सी क्रमांक 10 प्रयत्न करेल, बघूया कितपत त्याला यश मिळत आहे। निश्चितच एक जबरदस्त चढाईपट्टू म्हणून जाणला जातो। प्रयत्न सुंदर आहे, कॉन्फिडन्स लेवल देखील काहीसा गगनभेदी आपल्याला बघायला मिळतो यशस्वी म्हणून। कृपया आपण मैदानाच्या निश्चित धावांना पाहिजे आहे। पुन्हा एका मैदान क्रमांक 2 वरती सामना आपल्याला बघायला मिळतो छत्रपती श्री गणेश शिर्के मध्यंतरापूर्वी दोन्ही संघांच्या माध्यमातून किशोर गटात आहे काय रे आपल्याला बघायला किशोर गटवाला आहे। आता मात्र उत्तरातला खेळ चालू असताना 8 आणि 7 अशी घेणदारी आपल्याला बघायला मिळेल। यावेळेस मात्र यशस्वी बोनस आपल्याला बघायला मिळतोय छत्रपती नागपूर संघाच्या माध्यमातून। चढाई करता श्री गणेश शिर्के संघाचा एक नवयुवक आपल्याला त्या ठिकाणी मैदान क्रमांक 2 वरती बघायला मिळतो। 3 असं एक समीकरण असेल सुपर टॅकल राऊंड, जर सुपर टॅकल झाला तर मात्र 2 गुण अधिकचे मिळतील छत्रपती नांगुर्ले या संघाला। नक्कीच मित्रांनो छत्रपती नांगुर्ले देखील एक बऱ्याच खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे, हे विसरून चालणार नाही। कर्जत तालुक्यामध्ये दादा संघ म्हणून या छत्रपती नांगुर्ले संघाची ओळख आहे। मैदान क्रमांक 1 वरती चढाई करता पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 10 वारंवार बोनस गुणाच्या माध्यमातून ज्याने संघाला खऱ्या अर्थाने मारलंय असा हा जर्सी क्रमांक 10 आपल्याला बघायला मिळतोय। जबरदस्त चढाई आहेत, अतिशय सुंदर पदकालित्या आणि वारंवार बोनस गुणामध्ये आपले नजर उतरणारा हा
10 नंबरचा असं खेळाडू आपल्या का पवित्र कोंबडा काहीतरी बघा. देतोय 1 नंबर जर्सी प्रदान केला खेळाडू. चला मध्यांतर पूर्वार्ध होतो मैदान क्रमांक 1 करिता दुसरा पुकार ओमसाई कोळवे विरुद्ध वाटाणा उचल केली आहे. ओमसाई कोळवे विरुद्ध जाणतानाचा दादर आपल्याकडे हा दुसरा पुकार सेकंड कॉल आपण तयारी करायचा आहे. ओमसाई कोळवे विरुद्ध जाणतानाचा दादर आपल्याकडे दुसरा पुकार असेल मैदान क्रमांक 1 करिता आपण तयारी करायचा आहे. अति आहे. हे परेतचं सवंगडी काय आहे? दोन आहे हे जाणतानाचा दादर आणि ओमसाई कोळवे आपण मैदान क्रमांक 1 करिता तयारी करायचा आहे. चढाईकरता पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 10 आपल्याला बघायला मिळतोय. निश्चितच अनुभवाचा फळा असेल दोन्ही संघ आपल्याला बघायला मिळतोय. इतकी सुंदर चढाई करण्याचा प्रयत्न जर्सी क्रमांक 10च्या माध्यमातून केला जातोय. कबड्डीचा खेळ आपण पाहतोय. निश्चितच कबड्डीची रणधुमाळी या रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला घुसताना बघायला मिळते. आजच्या या 7 तारखेच्या दिवशी निश्चितच रायगड जिल्ह्यामध्ये 3 ठिकाणी कबड्डी आहे. निश्चितच या कबड्डीच्या महासंग्रामाला आता मात्र जणू काही उधाण आलंय अशा प्रकारे ही स्पर्धा आता मात्र आपल्याला बघायला मिळेल. आज अरुण क्रीडा मंडळ पाटणे यांची स्पर्धा आहे. जय हनुमान अमरोशी रोहा तालुक्यामध्ये स्पर्धा आहे आणि निश्चितच भोकवडे येथील तीनची लीड यांची आहे स्थिती. तीनची सिल्कीची लीड आहे. मस्त आहे हेडिंगला. मारला मस्त मारला. अरे घे पॉईंट भेटला ना. 2ची राहिली. झाली पुन्हा 3ची झाली. हो नाही नाही वाटतंय. पण मॅच चालू आहे.
होते बघ हेच मागच्या वाऱ्यात त्याचा लक्ष होता काय ते बाबा तिथेच आहे असं का नाही ज्या संघाला पुकार झालेला आहे कृपया तयारीत राहायचंय. तिसऱ्या पुकारला आपल्याला मैदानाचा ताबा ठेवावा लागणार आहे. मैदान क्रमांक 1 जाणदार आता दादर विरुद्ध ओमसाई कोळवे. मैदान क्रमांक 2 मैदान क्रमांक 2 देखील पुकार झालेला आहे. सुलभादेवी बेनेघाट विरुद्ध शिवछत्रपती बोरीवरण हा सामना मैदान क्रमांक 2 वरती होईल. एक सुंदर प्रकार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. आता मात्र अमित ठाकूरला मैदानाच्या बाहेर पाठवलं गेलं. खऱ्या अर्थाने सांघिक कामगिरी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. विजय शेतकरी बेनेघाट संघाच्या माध्यमातून थोडा करता की नवोदित खेळाडू पुन्हा एकदा सज्ज झाला. एक जर्सी प्रदान केलेला खेळाडू बघूया कितपत गुणांची व्हॅल्यूट करतो या मैदानामध्ये. विजय संपादन करण्याकरता निश्चितच जीवाच्या आकांक्षाने प्रयत्न करावे लागतील. शेवटची 5 मिनिटे सामना संपायला मैदान क्रमांक 1 9 10 आणि 10 9 निश्चितच शेवटच्या 5 मिनिटांमध्ये आता मात्र आपल्याला या स्पर्धेमधील दुसऱ्या फेरीकरता पात्र झालेला संघ मिळणार आहे. 7 नंबरचा खेळाडू आता मात्र प्रयत्न करतोय आपल्या नवकिरण भेटकर संघाच्या विजयाकरिता माघारी परत त्याला प्रत्युत्तर देईल. जर्सी क्रमांक 5 मोठी चढाई होणं गरजेचं असेल मैदानामध्ये जर आपल्याला विजय व्हायचा असेल. विजय शेतकरी बेनेघाट आपल्या नावातच विजय आहे. त्यामुळे निश्चित आपल्या प्रयत्न मोठे केले जाणार आणि प्रयत्न केला जातो. त्या प्रयत्नाला निश्चितच यश देखील मिळत आहे. एक सुपर टाकल्याने आता मात्र गुणांची संख्या वाढेल. 12 आणि 9 3 गुणांची एक फरक आघाडी धारण करतोय नवकिरण भेटकर संघ. आता काय नाही हो आपला शिवछत्रपती बोरीवरण आपल्याकडे तिसरा पुकार मैदान क्रमांक 2 कडे आपण चालायचा आहे. सुलभादेवी बेनेघाट विरुद्ध शिवछत्रपती बोरीवरण आपल्याकडे हा तिसरा अंतिम पुकार मैदान क्रमांक 2 चा आपण त्वरित ताबा घ्यायचा आहे. तर मैदान क्रमांक 1 ओमसाई कोळवे विरुद्ध ओमसाई कोळवे विरुद्ध जाणदाराचा दादर आपण देखील त्वरित मैदान क्रमांक 1 चा ताबा घ्यायचा. आपल्याकडे देखील पुढचा अंतिम पुकार ज्या संघाला सुरुवात केली आपल्याला विनंती आपण बिना विलंब एक आणि 2 कडे मैदान क्रमांक 2 कडे सामना त्या ठिकाणी संपुष्टात येतोय. विजय संघाचा शिवनी शिर्के आपला अभिनंदन असेल. आपण एक कडवीस होते निश्चितच एका गुणाने आपण सामना विजयी झालेला आहात. त्याबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन.